परिसरात वास करणारी गुरुदेव शक्ती वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, कर्मयोगी श्री संत गाडगे महाराज, आज विजयादशमी म्हणजेच दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर वीरशिवबा वसतिगृहातर्फे डॉक्टर M.K. पवार शैक्षणिक संकुलाच्या वतीनं या ठिकाणी संपूर्ण वसतिगृहातील विद्यार्थी उपस्थित आहेत। आज विजयादशमी सोबतच धम्म प्रवर्तक चक्र दिन आणि संमेलन दिन वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी आज हा दसऱ्याचा दिवस म्हणजे संमेलन दिवस म्हणून चांगला करण्याचं ठरवलं। संमेलन दिवस याच्यासाठी सर्वांनी एकत्रित यावे, कुणाच्या मनामध्ये काही वाईट भावना असतील, एकमेकांविषयी वाईट दोष असतील, ते आजच्या दिवशी समाप्त झाले पाहिजे, हाच या संमेलन दिनाचा उद्देश आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1956 मध्ये विजयादशमीच्या शुभ मुहूर्तावर दीक्षाभूमी येथे नागपूरमध्ये संपूर्ण बौद्ध बांधवांना दीक्षा दिली, म्हणून आजचा दिवस धम्म प्रवर्तक चक्र दिन म्हणून चांगला करतात। वसतिगृहाच्या माध्यमातून तुम्हाला या ठिकाणी दिसते आहे सर्व धर्माचा समन्वय, विश्व शांतीचा उपाय, लोक सुधारणेचे विद्यालय म्हणजे सामुदायिक प्रार्थना। शीख धर्म आहे, बौद्ध धर्म आहे, इस्लाम धर्म आहे, या सर्व धर्माचे विद्यार्थी वसतिगृहामध्ये शिक्षण घेतात आणि त्यामुळे प्रत्येक धर्माचा या ठिकाणी आदर व्हावा यासाठी वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी या ठिकाणी हे आसन शुद्ध खातीचे वर गोलत किया शोभला, या ठिकाणी तुम्ही बुद्ध विराजमान करा, या ठिकाणी तुम्ही येशू विराजमान करा, या ठिकाणी तुम्ही मोहम्मद पैगंबर विराजमान करा। या सर्वांची देवता म्हणजेच हा गुरुदेव आणि या वसतिगृहाच्या माध्यमातून आज संपूर्ण विद्यार्थी आणि शिक्षक वर्ग या ठिकाणी उपस्थित आहे। विजयादशमीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा। सर्व बौद्ध बांधवांना धम्म प्रवर्तक चक्र दिनाच्या शुभेच्छा। सर्व गुरुदेव प्रेमींना आज संमेलन दिनाच्या शुभेच्छा। या ठिकाणी एवढं बोलतो, थांबतो। जय गुरुदेव। सर्वांनी जयघोष द्यायचा आहे। सर्वांनी हात। श्री गुरुदेव की जय, श्री गुरुदेव की जय, बोलो जी श्री गुरुदेव की जय, सभी धर्मों की जय, सभी पंथों की जय, सभी संतों की जय। देश की रक्षा कौन करेगा? हम करेंगे, हम करेंगे। देश की रक्षा कौन करेगा? हम करेंगे, हम करेंगे। माता पिता की सेवा कौन करेगा? हम करेंगे, हम करेंगे। जय जवान, जय किसान, वंदे मातरम। भारत माता की जय।